येऊन या खेळाडूने खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा गाजवणारा प्रसिद्ध प्रतिष्ठित असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय। चला सामन्याला सुरुवात करा, चला त्वरित घाई करा। अक्षय पाटील अर्थात मोन्या गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। इथून पुढे होणारे संपूर्ण सामने, हा सामना आणि याच्या पुढचे संपूर्ण सामने हे 5-5 षटकांचेच राहतील, याकडे आपण लक्ष वेधूयात। 5 षटकांची मॅच आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये आघाडीला शुभम जाधव येत असताना पाहायला मिळतोय। मागील मॅच मध्ये त्याने केलेली 30 धावांची विस्फोटक इनिंग आणि त्या जोरावरती त्याला प्रमोट करण्यात आला बॅटिंगसाठी, तो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात अलिबागच्या नौकारचा असणारा मोन्या, पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला, पहिल्याच बॉलवरती सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते। चैतन्य पाटील यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय। 22च्या स्वरूपामधून एक धाव आली आहे। पहिला बॉल वेगाने आखूट टप्प्याचा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेणारा राहिला होता। हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। वेगाने चेंडू आतमध्ये येतोय, शरीर भेदक मारा, बॉडी लाईन गोलंदाजी ही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमी घातक साबित राहते आणि तीच बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे। पहिला बॉल जो रोहन नाईक अर्थात बाबासाठी हाताळण्यात आलेला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा हा ट्रॅकर डेथला हिट केलाय, खांद्याचा वापर चांगला केलाय। प्रत्येक बॉल हाफ ट्रॅकर हाताळण्याचा प्रयत्न इथे वारंवार करण्यात येईल, तो अर्थात अक्षय पाटीलच्या माध्यमातून। खारे पाटणचा असणारा अभिमान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय पाटील यावेळेला लांब लांब लांब, सर्वाधिक लांब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार। शांत हो समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, और इसीलिए तो पूरी टेनिस क्रिकेट इस खिलाड़ी की दीवानी है। शांत होता सुरुवातीला, आता मात्र मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय, लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला। शुभम जाधव स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मोन्या यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे, चेंडू हवेमध्ये, अक्षय पाटील स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला, बोल्ड अँड कॉट, फलंदाज क्रमांक पहिला शुभम जाधव डिपाच। उमर खान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय। बांद्र्याचा आणखीन एक खेळाडू उमर खानला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। मुंबापुरीमध्ये 2 उमर खान आहेत, त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। या खेळाडूचं जितकं वजन आहे ना, तितकं वजन त्याने आपल्या बॅटिंग मध्ये देखील पाडलंय। चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, बॅकफुट पंच चांगले करतो, कट चांगले करतो, पुल चांगले त्याने केलेत, रन्स त्याने गोळा केल्यात, ही बाब महत्वाची आहे। उमर खान पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर, 8 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला, 8 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट बाद होणारा खेळाडू शुभम जाधव धावफलकावरती धावा त्या 8 प्रथम बॅटिंग करत असताना अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान बांद्रा मुंबई टीमची धावसंख्या धावफलकावरती 8-1।
थँक्यू. पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क बर्जी. मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात. एका बाजूने आपण पाहतोय सनीदादा हापसे युवा मंच आणि त्यांच्या विरुद्ध संघ मैदानावरती उतरलाय. तो मात्र अमोल पवार प्रतिष्ठान वांद्रे ज्या संघाची बॅटिंग सुरू आहे. ट्राय एंडला रोहन, नॉन ट्राय एंडला फलंदाजी करतोय तो मात्र उमर. बॅकफुटला चेंडू पंच करायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा सामना सुद्धा आपण पाहतोय 5 षटकांचा आहे. टॉस जिंकला होता तो सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या संघनायकानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेले आहेत. परत पराभूत होणं परवडण्यासारखं नाही. अपर कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. शमशेर मैदानाच्या आतमध्ये शमशेर बहादूर सारखी कामगिरी नक्कीच आपण करताना पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, भन्नाट वेगवान मारा जो फलंदाजी परीक्षा पाहतोय. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. पाहूया पंचांचा इशारा तरीकडे आलेला नाहीये. मला वाटतं टीम रिव्ह्यूचा वापर केला जाणार का, की आहे तो निर्णय दोन्ही फलंदाज मान्य करणार. अजूनही तरी काही निर्णय झाला नाही. काही सेकंदामध्ये तो घेणं गरजेचं आहे. तुम्ही आज थोडंसं बारकाईने जर पाहिलं ना, रोहन आणि उमर यांच्या हातमध्ये ज्या बॅट आहेत ना, त्या बॅटकडे थोडंसं बारकाईने पहा. तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. परत एकदा सेम बॉल सेम रिझल्ट. रोहनला थांबून ठेवणारी गोलंदाजी शमशेर, भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. उमर आणि तुम्ही जर बॅट पाहिली रोहन यांची, तर त्या बॅटवरती संपूर्णपणे गोल त्या ठिकाणी आर पार अशा प्रकारचे होल मारलेले आहेत. जो एक वेगळा पॅटर्न नक्कीच या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाप रे बाप, फक्त बॉलर आणि कीपर. पहिली वॉर्निंग, व्हाईट बॉल आणि लगेच टीम रिव्ह्यू घेतला गेलाय आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून. पहा तिसरे पंच मला वाटतं अमर साठे सर आपल्याला कळवतील हा चेंडू वाईड आहे की नाही. ऑनफील्ड पंचांनी फेअर डिलिव्हरी ठरवण्या अगोदर वॉर्निंग देत त्या ठिकाणी वाईड बॉल दिलेला आहे. पहिली चेतावणी सुद्धा दिली गेलेली आहे. पाहूया ऑनफील्ड पंचांचा निर्णय. त्या ठिकाणी तिसरे पंच आहे तसा ठेवतात की त्यावरती काही वेगळा निर्णय त्यांच्याकडनं येतोय. हा चेंडू वाईड आहे, याचा अर्थ आता यानंतर बॉलिंग टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. फर्स्ट वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी गोलंदाज आलेली आहे बाउन्सरची. पुढचा चेंडू शमशेर यांचा. भन्नाट वेगान टाकला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. रोहनच्या समोर प्रश्नांची फार मोठे प्रश्नचिन्ह उभे करताना खरं तर आपण पाहतोय शमशेर. उत्तरच आतापर्यंत मिळालेलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. परंतु रोहन हा एक कसलेला फलंदाज आहे, उत्तर शोधून काढावं लागेल. शमशेरचा प्रयत्न असेल रोहनला आहे तसं थांबून ठेवण्याचा. चांगला चेंडू. मला वाटतं चेंडू पहा किती सुदैवी ठरलाय फलंदाज. चेंडू स्टंपला स्पर्श करून गेलाय पण बेल्स पडली नाही. 22चा चौकार. आता दुर्दैव म्हणावं यापेक्षा मोठं काय, दुर्दैव म्हणावं ते यापेक्षा मोठं काय. कितीतरी वेळा क्रिकेटमध्ये असे प्रसंग होतात. चेंडू अक्षरशः बॅट लागून डिफ्लेक्ट होऊन चौकार गेला, टंपला लागून, माफ करा, परंतु बेल्सच खाली पडल्या नाहीत. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी बेल्स डिसलॉज होत नाहीत, बेल्स शुड बी कम्प्लिटली डिसलॉज फ्रॉम देअर ग्रूव्ज असा नियम आहे. त्या खाचेमधनं टंप पूर्ण, त्या बेल्स टंपापासून पूर्ण वेगळ्या होईपर्यंत पंचांना फलंदाला बाद देता येत नाही. त्याचा नक्कीच फायदा फलंदाला होतोय. रोहननं देवाचे आभार मानले असतील. बोल्ड होऊन सुद्धा तो न बोल्ड झाल्यासारखा आहे अशी परिस्थिती आहे. चेहऱ्यावरती हास्य आहे सगळ्यांच्याच, कारण अशा प्रकारचे प्रसंग कधीतरी घडतात क्रिकेटमध्ये. मधून गेला टर्मच्या मधून अजून एक नवीन माहिती आली आमच्याकडे. ऍक्शन रिप्ले ज्यावेळेस आमच्या टेक्निशियनने पाहिला, टर्मच्या मधून चेंडू मागे गेलाय. एवढा चेंडूचा वेग त्याकडे भन्नाट होता. टर्मच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. शमशेर
मात्र देवाकडे म्हणत असतील, देवा हे माझ्याबद्दलच का, हे माझ्या बरोबरच का, कारण रोहन सारख्या एका बलाढ्य खेळाडूची विकेट समशेरांच्या नावावर जमा झाली असते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होता षटक क्रमांक दुसरं घेऊन. चैतन्य इष्टांच्या मागे अतिरेकाने आनंद येत आहेत. आनंद यांचा खेळ पाहणं म्हणजे एक काळ आनंदाची पर्वणी होती. आजही मला वाटतं त्यांच्या नोकरीमुळे त्यांना फारसा वेळ खेळायला जरी मिळत नसला तरी अजूनही ते मैदानावरती येतात, खेळतात, नव्हे तर ते जो शेवटपर्यंत खेळत राहतील हे निश्चित आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय, दुसरं संपलंय, माफ करा. धाव फलकावर धाव आहेत त्या 1-13. 5 षटकांचा सामना आहे. या अगोदरचा सामना 62 धावांमध्ये रंगला होता. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर, वाईट बॉल. अवांतरच्या साहाय्याने धाव फलक पुढे जातोय. एका धावेने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 1+1. एक धाव त्या ठिकाणी पळून काढलेली, एक धाव वाईडची. अशा 2 धावा मिळतील. धाव फलक पुढे गेलाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं सर्कलच्या आतमध्ये कव्हर आणि मिड ऑफ माफ करा, हे 2 क्षेत्र सर्कलच्या आतमध्ये आहेत. क्रॉस बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला, चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. सूरज गवळी शिरूरच्या असणारे खेळाडू तिकडे क्षेत्ररक्षण करत होते. त्यांना मात्र त्या फटक्याचा अंदाज आला नाही. फार पुढे ते निघून आले आणि चेंडू डोक्यावरनं सरळ मागे गेला. 6 धावांसाठी रोहन आज काहीतरी वेगळं नशीब घेऊन आलाय. जागेवर सूरज थांबले असते तर ते उंची त्यांच्याकडे आहे, झेल येऊ शकला असता. पंच काही गोष्टी त्या ठिकाणी खेळाडूंना समजून सांगताना यावेळेस आपण पाहतोय सूरज गवळी चेंडूच्या खाली 1-2 का 4 और ये लो 6 छक्का. 6 धावा. सूरज गवळीला मात्र या मॅचचा या ठिकाणी या सिच्युएशनचं प्रेशर हँडल करता येत नाहीये. या अगोदर चेंडूवरती तो अगोदरच धावत पळत पुढे आला आणि पुढच्या चेंडूवरती एक सोपा झेल त्यानं षटकारामध्ये परावर्तित केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही नक्की पाहू शकता. एक सोपा झेल होऊ शकला असता परंतु चेंडूवरचं नियंत्रण सुटलं. 2 चेंडूवरती 2 षटकार रोहनच्या ठिकाणी खात्यावरती. आज तो पक्क नशीब घेऊन आलाय. मगाशी चेंडू 2 स्टंप मधनं मागे गेला, आता आपण पाहतोय सोपा झेल सुटला. पाहूया एखाद्या खेळाडूला एखादा दिवस त्याचा भाग्याचा असतो, तो दिवस रोहनचाच असणार का. वेगवान फटकण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, गोलंदाजाचं कौतुक आहे. गोलंदाज त्याचं काम चोखपणे पार पाडतोय. क्षेत्ररक्षकाकडनं साथ मिळणं गरजेचं आहे. आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय टिंगरे सरकार रूप धानोरी, भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारणे यांचा संघ खरं तर क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. लोअर फुल टॉस, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आनंद चव्हाण यांचा फसलेला आहे. तोपर्यंत उमर आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये आरामात पोहोचतायत. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धाव आहेत 28. 28 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. चेंडू सरळ ऑफसाईडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव त्यावरती पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धाव फलक पुढे गेला. धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 29 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. उसळी घेणारा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. पिच झाल्यानंतर मात्र नियंत्रण चेंडूवरचं बरंचसं ठिकाणी सुटलेलं आहे. खरं तर तुम्ही ज्यावेळेस पाण्यामध्ये चेंडू टाकता तुमच्या हातापेक्षा त्या पाण्यावरती ते नियंत्रण जास्त अवलंबून आहे. तर खेळपट्टी किती ओली आहे, खेळपट्टी किती निसरडी आहे. चांगला चेंडू सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी वाईड किंवा नो बॉल त्या ठिकाणी निघून जातोय. हा परत एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. तोंडी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न रोहन यांची. अक्षरशः तोंडासमोरनं चेंडू झपकन मागे निघून गेला. षटक संपतायत 3 आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 30 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. रोहन नाईक यांना आपण पाहिलं तर 13 चेंडूचा सामना करत 12 धावांवर ते खेळतात. खरं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये 13 चेंडू 12 धावा हे समीकरण थोडंसं वेगळं वाटतंय, परंतु
त्या ठिकाणी सिच्युएशन नुसार खेळणं हे सुद्धा कधी कधी क्रमप्राप्त असतं. उमर फार कमी संधी भेटली आतापर्यंत, केवळ 2 चेंडू त्यांना खेळायला भेटले, त्यामध्ये 1 धाव त्यांनी केली. षटक क्रमांक ललित ललित षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 4 मित्रांनो मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ आणि चालू सामन्यातील विजेता संघ हा सामना क्रमांक 5 असेल. त्या सामन्यामध्ये जिंकणारा संघ टिंगरे सरकार ग्रुप संघाबरोबर आजच्या दिवसातला शेवटचा क्वालिफायर सामना खेळेल आणि तो 6वा सामना जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. काल आपण पाहिलं प्रदीप नयनीत वाढदिवसाच्या दिवशी त्या ठिकाणी सादर केलेला त्या ठिकाणी मोठा विजय. गोलंदाज ललित अर्जुन, माफ करा अर्जुन गोलंदाजी मार्कवरती होते. अर्जुन, बापरे, पहिला चेंडू भन्नाट. रबर बॉल वरती बॉलिंग करणं ही सुद्धा जे सर खरं तर एक टेक्निक आहे. तुम्ही रेग्युलर बॉलिंग इकडे चालत नाही, रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ओव्हरपिच किंवा कटर बॉल जास्त पाहायला मिळत नाही. वेग आणि टप्पा पुढे मागे टप्पा ऍडजस्ट करण्यावरतीच ह्या बॉलिंगचं खरं तर कौशल्य अवलंबून असतं. पहिले 2ही चेंडू भन्नाट. वाईडसाठी नक्कीच हलकसा पंचांकडे विचारणा फलंदाज करतायत, परंतु त्या ठिकाणी पंच आपल्या जागेवर तटस्थ आहेत. आणि इथे टीम रिव्ह्यू आहे सर, टीम रिव्ह्यू आहे. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी वाईड बॉल नाहीये, वाईड साठी मागणी केलेली आहे. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा फेअर डिलिव्हरी आहे. पाहूया तिसरे पंच याकडे चेक करतायत. पाहूया त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत काय येईल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्लो मोशन मध्ये पाहूया पंच काय निर्णय कळवतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू स्टंप वरनं मागे निघून गेला अशी माहिती पंचांच्या माध्यमातून येते, तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. त्यामुळे फेअर डिलिव्हरी असेल, वैध चेंडू ठरवला जाईल. भन्नाट गोलंदाजी, रोहननं जागा सोडली, उमरलाही सोडायला लावली. उमर बाद तर नक्की होईल. पहिली फलंदाज बाद आहे आणि पहिली चेतावणी बाउन्सरची गोलंदाजाला मिळते. त्यामुळे धाव मिळणार नाही, फलंदाज बाद असेल. परंतु पहिली वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे, कारण मला वाटतं पंच या ठिकाणी कळवत आहेत वाईट बॉल प्लस पहिली चेतावणी. फिल्डिंग टीमचा मला वाटतं फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे ते त्याकडे रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. अंपायरना वाटलं अंपायर कॉल हा प्रत्येक बॉलवर घेता येऊ शकतो, तो अंपायरचा अधिकार आहे. परंतु टीम रिव्ह्यू मात्र त्या ठिकाणी घेता येणार नाही. हा वाईट बॉल असेल. न्यू बॅटर ओंकार देसाई, वाईट बॉल. आपल्या स्पर्धेमध्ये 2 बाउन्सर अलाउड आहेत, त्यामुळे तिसरा बाउन्सर टाकला तर तो नो बॉल आहे, अन्यथा वाईट बॉल तुम्हाला मिळेल. आताचा चेंडू वाईड आहे, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. सेकंड बाउन्स येतोय. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. समशेर तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव केवळ त्या ठिकाणी मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू असताना या पहिल्या इनिंगचा सामना क्रमांक 4 मित्रांनो तुम्ही पाहताय. चांगला चेंडू, ओंकारच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. काल परवाच आम्ही इंस्टाग्रामवरती एक रील पाहिली, ओंकार यांच्या चिरंजीवानीच ओंकार यांची विकेट घेतली आणि तो व्हिडिओ प्रचंड संपूर्ण देशभरामध्ये व्हायरल झाला. आज ओंकार यांचा मुलगा सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळतो. उसळी घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. निर्धाव डॉट बॉल.
लगातार 2 डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग अर्जुनची नव्हे तर या षटकामध्ये त्यानं अप्रतिम बॉलिंग केलेली आहे. फक्त ओंकारला 2 चेंडू टाकले असं नाही. जी बॉलिंग केली ती बॉलिंग खरं तर फार काबिले तारीफ बॉलिंग आहे. एक युवा गोलंदाज आहे जो आपली प्रतिभा सर्वांसमोर पेश करतोय. लगातार 3 डॉट बॉल. मुंबईचा एक कसलेला फलंदाज ओंकार देसाईच्या समोर. षटक संपतायत ती 4. धाव फलकावर धाव आहेत त्या 2 बाद 33. लहान मुलांशिवाय मजा नाही, पण ती लहान मुलं त्रास देणार नसावीत, नाही का. कुठल्याही ठिकाणी लहान मुलांशिवाय मजा नसते, पण ती मुलं फक्त जास्त त्रास देणारी नसावी. धावफलकावर धाव आहेत ते 33. 2 बाद. शेवट षटक बाकी आहे. पवे आनंद चव्हाण कोणाच्या हातामध्ये देतोय. सूरज गवळी क्षेत्ररक्षणामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. सूरज गवळी 2 चुका क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या त्या भरून काढायची संधी आनंद चव्हाण त्याच्या हातामध्ये दिले. कॅप्टन त्याच्या हातामध्ये दिलेले. सनी भाऊ आपसे प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अमोल भाऊ पवार युथ फाउंडेशन वांद्रे हा संघ मैदानावरती खेळतोय. शेवटचे 6 चेंडू. वांद्रे संघानं पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या 6 चेंडूवरती 29 काढल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल तर शुभमनं त्यावेळेस बॅटिंग केली होती. इथे पाहूया रोहन किती काढतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. फार सुंदर कनेक्शन केलं. रोहननं विनाकारण आडवा फटकारायचा प्रयत्न केला नाही. बॅट बरोबर चेंडू बॅट वरती घेतला. सूरज गवळी आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या वाटेला आले. 2 क्षेत्ररक्षणामध्ये षटकार आणि 1 गोलंदाजीमध्ये षटकार. पाहूया पुढच्या 5 चेंडूवर तो काय करतोय. चांगला चेंडू होता, परंतु जोपर्यंत हा चेंडू हातात गेला नाही सूरज गवळी कमबॅक. रोहनला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. डीप पॉइंटला अफलातून झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. न्यू बॅटर संघाचे संघ मालक सन्माननीय अमोल दादा. मी सकाळी आल्या आल्या माझ्यापर्यंत आयोजकांनी माहिती पोहोचवली. ज्या ज्या वेळेस देहू परिसरामध्ये स्पर्धा होतात, ज्या ज्या वेळेस आमची टुर्नामेंट डिक्लेअर होते, सर्वात पहिल्या 5 मध्ये येणारी एंट्री म्हणजे अमोलदादा पवार यांची. मग ती बक्षीस किती आहे, एंट्री फी किती आहे याचा विचार अमोलदादांनी कधीच केला नाही. आज त्यांचा संघ एक तगडी भक्कम ताकदीनिशी मैदानावरती आला, पण आज बऱ्याचशा गोष्टी जुळून आले नाहीत. परंतु हरकत नाही, अजूनही ते मैदानाच्या बाहेर स्पर्धेबाहेर पडलेले नाहीत. क्रिकेट हा चमत्कारांनी भरलेला खेळ आहे. अमोलदादा स्वतः स्ट्रायकिंगला बॅटिंग करतायत. चांगल्या प्रकारचं कमबॅक. सूरज गवळीचं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. बरंचसं चित्र विचित्र प्रसंग त्याच्या अवतीभोवती फिरत होते या मॅच मध्ये. त्यानं विकेटनं उत्तर दिलंय. हाही चेंडू भन्नाट वेगामध्ये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आत. सूरज गवळी चांगलं कमबॅक. पहिले 3 चेंडू त्याच्या वाटेला आले. त्या 3 चेंडूवर षटकार होते. 2 क्षेत्ररक्षणामध्ये सोडलेले, 1 बॉलिंग मध्ये. त्यानंतरचे पुढचे काही चेंडू तो चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय. एक युवा गोलंदाज आहे. शिरूर परिसरातून हा खेळाडू पुण्यामध्ये त्या ठिकाणी खेळायला येतो. हा चेंडू भरकटलेला अंगावर टाकला आणि अमोल यांनी पाठवले त्याला फाईन लेगच्या दिशेने चौकार 4 धावांसाठी. चार धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्रेचाळीस धावा दोफलकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचा मैदानावरती. सूरजच्या पहिल्या चेंडूवर षटकाला, दुसऱ्या चेंडू त्याने विकेट मिळवली, तिसरा चेंडू डॉट टाकला, चौथ्या चेंडूवरती चौकार येतोय. आतापर्यंत 10 धावा खर्च करत 1 विकेट त्याने मिळवलेली आहे. परत एकदा चांगली गोलंदाजी, परत एकदा सुंदर बॉलिंग तो करताना अमोल दादा त्या ठिकाणी पळत सुटले, परंतु इथे त्यांना विकेट आपली गमावी लागेल. वाईड बॉल आहे, वाईड साठी अंपायर कॉल आहे. मध्ये बॉलर त्या ठिकाणी पंचांच्या साईडच्या मध्ये मध्यंतरी आला, त्यामुळे पंचांना व्यवस्थित कळू शकला नाही हा चेंडू वाईड होता की नाही. परंतु तिसऱ्या पंचांना त्यांनी कळवलंय की आपण सर चेक करा हा चेंडू वाईड आहे की नाही, कारण गोलंदाजाच्या आडून मला काही दिसलं नाही असं मुख्य पंचांचं म्हणणं आहे. फेअर डिलिव्हरी, हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. कुठल्या प्रकारे वाईड मिळणार नाही. चांगल्या प्रकारे चेंडू पिच होऊन ट्रॅव्हल झाला. पहिल्या इनिंगचा बहुधा हा शेवटचा चेंडू असावा. 4-43 धावा दोफलकावरती. थँक्यू डीजे फैजल. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळतोय, कशा प्रकारे टाकतोय सूरज गवळी. भन्नाट वेगान टाकलेला चेंडू डॉट बॉल होतोय की काय पाहूया. आणि याचबरोबर फैजल होईल रनआउट. 43 धावांवरती अमोलदादा पवार युवा मंच संघाचा डाव आटपतोय. 44 धावांची गरज सनीदादा हापसे प्रतिष्ठान संघाला हा सामना जिंकण्यासाठी आहे. आणि या पुढच्या इनिंगचा लेखाजोखा ऐकण्यासाठी परत एकदा मी आपल्याला घेऊन येतोय मायक्रोफोनवरती जयेश पाटील सरांना. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. दीपकजी मंडले सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. तथा आपण भैरवनाथ उद्योग समूह श्री भैरवनाथ डीजे च्या माध्यमातून देखील आवाज ऐकता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅचकडे वळूया जिथे टार्गेट ठेवण्यात आलं एक छोटे कहाणी असं हे आव्हान म्हणता येईल. 44चा पाठलाग करायचा आहे. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय श्री गुलाबराव वाबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय संदीप भाऊ ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने आणि संदीप भाऊ ठाकूर मित्र मंडळ तथा तरलोचन सिंग सिद्धू अर्थात राजू रत्तू आणि उमेजी नायडू असतील, साजी तांबोळी असतील, संभाजी तेऊरकर असतील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हा दैदीप्यमान असा सोहळा पाहायला मिळतोय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हवी. मी लक्ष वेधन ओपनिंग बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. 44चा पाठलाग करायचा आहे. या मॅचच्या दरम्यान आपण पाहत आहोत चालू असणारा सामना 2 परास्त संघ. एका बाजूला सनीदादा हापसे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एका बाजूला पाहायला मिळतो अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान अर्थात वांद्रे टीम. या संघाला आपण पाहत आहोत. अमोलदादा पवार साहेब यांच्या मालकीचा अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान संघ. तर एका बाजूला पाहायला मिळतो आहे सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन देऊ रोड, सनीदादा हापसे साहेब आणि तथा या संघाचे संघ मालक आदरणीय संदीप भाऊ घोसगे साहेब यांच्या मालकीचा संघ. चला आघाडीची जोडी चैतन्य पाटील आणि त्याच्या साथीला अर्जुन वसियाला आपण मैदानाच्या अर्जुनला आपण वसिताला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेत. छोटे खाणी असं आव्हान आहे. 44चा पाठलाग करायचा. 44 रनचं टार्गेट.
सामन्याला सुरुवात होईल. बॅटिंग लाईनअप मध्ये कुठेतरी बदलाव करण्यात आला. ओमकार देसाई हा उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला. 3 बॉल त्याने फेस केले. धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाहीत आणि कुठेतरी ही धावसंख्या कमी गतीची पाहायला मिळाली. नितीन जंगम यांची बॅटिंग पाहायला मिळेल असं वाटलं होतं पुणेकरांना, परंतु त्यांना बॅटिंग आली नाही त्यांच्या वाट्याला. 40+ मध्ये स्विच हिटचे षटकार ठोकणारे नितीन जंगम या स्पर्धेमध्ये असं वाटलं होतं की मोठे स्ट्रोक खेळतील. सामन्याकडे आपण वळतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये आपण दाखल झालोय. आघाडीची जोडी चैतन्य पाटील आणि त्याच्या साथीला अर्जुन वरसीताला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण एक दैदिप्यमान असं आयोजन असणारी स्पर्धा. 1 लाख प्रथम क्रमांक, 2 लाख रुपये द्वितीय क्रमांक, 1 लाख रुपये तृतीय आणि चतुर्थ, प्रत्येकी 50 रुपये. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 3000 रुपये कॅश प्राइज. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळालेल्या खेळाडूच्या संघ मालकाला बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. 8-8 षटकांचे सामने, 6 गोलंदाज, 2 इम्पॅक्ट प्लेअर, 2 आयकॉन खेळाडू, 16 संघ मालक, 208 खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 दिवसीय ही स्पर्धा 10 जूनला सुरुवात झाली आहे. 14 जून या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडेल. 5 दिवसाची ही स्पर्धा. स्ट्राईकला चैतन्य पाटील, नॉन स्ट्राईकला अर्जुन वरसीताला आपण पाहतो आहोत. शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. गोलंदाज सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. उत्तरार्ध 44चा बाटला. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उरणच्या टाकी गावचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. ठोकलाय षटकार. 1 2 3 4 रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्याच्या टाकी गावचा असणारा हा खेळाडू अगदी उद्योन्मुख आहे. युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु षटकारांचा बादशाह. उसळी घेणारा बॉल, कट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पंचांनी DRS कॉल केलाय. बॅटिंग टीमने DRS कॉल इथे केला. अंपायरचा कॉल आहे. या आपण शहानिशा करतो आहोत. उसळी एक्झॅक्टली किती आहे या बॉलला ही पाहिलं जाईल. गोष्टीची शहानिशा करण्यात येते. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. फेअर डिलिव्हरी. दोन बॉल 6 धावा इथे पाहायला मिळाल्यात. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होतोय. शुभमचा वेग इथे आज या मॅच मध्ये कामी येणार आहे, कारण ज्या वेगाने त्याने गोलंदाजी केली. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला बॉल, पहिला बॉल डाव्या यष्टीवरती टाकला, त्यावरती मोठा स्ट्रोक आला. तदनंतर आपण पाहिलं तर सातत्याने वेगाने गोलंदाजी होती. यावेळेचा बॉल अगदी बॅट आणली हळूहळू पद्धतीने. वेग प्रचंड होता, वेगाचा वापर केला. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगणारा केस आणि गळा कापणारा हा चौकार. थँक्यू तुषार डोले. मी आपलं लक्ष वेधन कृपया. पुढचा बॉल. या वेळेला देखील इनसाइड आउट केलेत. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक लक्ष वेधूयात की व्यासपीठ जिथे या मैदानाच्या उजव्या बाजूला एक झुला आहे, एक झोका आहे. ज्या कोणाच्याही
ते बाळ असेल त्याला कृपया तिथून उतरवा. बॉल लागला तर कोणती दुखापत होऊ नये, काळजी घ्या. पाल्याचं लक्ष वेधूयात. आपण बाहेर जा. उसळी घेणारा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुधीर साबळे त्या ठिकाणावरती आहे. एकेरी धाव इथे आवर्जून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 25 बॉल आणि 30 ची आवश्यकता राहिली आहे. 25 चेंडू आणि विजयासाठी 30 ची गरज. पुढचा बॉल अर्जुन साडी उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन वसिताच्या बाटमधून षटकार. थँक्यू. या उल्हासनगरच्या या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जो काही स्ट्रोक खेळला ना, उजव्या यष्टीच्या बाहेर मिळालेला बॉल आणि शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. ज्या रीतीने ऍक्शन रिप्ले पाहावा आणि पाहण्याजोगे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक अर्जुन वसिताच्या बॅटमधून. पहा ऍक्शन रिप्ले क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक विविध कॅमेरा अँगलने दाखवण्यात येत आहे. एक अफलातून आणि आकर्षक असा स्ट्रोक पाहायला मिळाला. फैजल गोलंदाजी मार्कमध्ये दाखवलं होतं. षटक क्रमांक 2 बांद्र्याचा वेगवान गोलंदाज, उंच पुरासा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती 20 बनल्यात पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. 24 बॉल आणि 24 ची गरज. हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जणू. झेल सोडला जीवदान मिळतं ते वरदान राहील जिथे चैतन्य पाटील साडी. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. 21 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर होता. कट करण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल येतोय. फैजल वेगाने तोही गोलंदाजी करतो आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्यानेही केली आहे. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल झाला. फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. थँक्यू. पहिल्या सामन्यामध्ये जास्त वेळ त्याने व्यतीत केला मैदानावरती. धावा आल्या नव्हत्या. अक्षय पाटीलने त्याला रनआउट केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये तो थांबायला तयार नाही आहे. जिथे एक चौकार त्याने ठोकला. या आपण लक्ष वेधूयात तर तिसऱ्या सामन्यातील पराभूत झालेला संघाचा कॅप्टन हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहू. टीमचा कॅप्टन या आपण टॉस साठी. आशिष आम्ही आपलं लक्ष वेधतोय टॉस साठी. याचाला त्वरित हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहू अर्थात संदीप भाऊ परनवाल यांचे प्रतिष्ठान आणि त्याच वेळेला गणेश दादा विधाते स्पोर्ट फाउंडेशन. यावेळेस यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल येईल. एकेरीच्या मदत. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकंट एरिया आहे. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ एक सिंगल मिळते. अर्जुन वसिताचा विचार केला तर तो खेळतोय. बॅटिंग करतोय. 4 बॉल 11 वरती. 7 बॉल 14 वरती. चैतन्य पाटील 30 धावा धावफलकावर. यावेळेला ऑन साइडला चैतन्य पाटील. पाटलांची बोलबाला आणि पाटलांची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येतोय तो षटकार.
18 बॉल आणि 8 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 8 धावा. 18 बॉल 8 ची गरज. गोलंदाज आठची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये विजयासाठी. केवळ 8ची आवश्यकता राहिली आहे. पुढचा बॉल उसळी घेणारा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला अर्जुन. दे धक्का आणि घे चक्का. त्याने ठोकलाय षटकार. थँक्यू. मी आलो, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं काही. अशा दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय अर्जुन वसिता. यावेळेला देखील लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. मॅच फिनिश ऑन हिज साइड. षटकार. थँक्यू. 10 विकेट राखून आणि 16 बॉल राखून हा सामना इथे जिंकला. एका मोठ्या फरकाने सनी दादा या टीमने आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकत असताना आपण पाहायला मिळाला. सनी दादा हापसे स्पोर्ट्स फाउंडेशन देव रोड या टीमने एका मोठ्या फरकाने परास्त केलंय. त्यामुळे दादा युवा प्रतिष्ठान बांद्रे या टीमला. टॉस करतो आहोत आपण. एका बाजूला हनुमान क्रीडा संघ